हॅलो फ्रेंड्स, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. अक्षय व रमा दोघेही रस्त्याने चाललेले असतात. तर चालत असताना अक्षय रमाला म्हणतो, आय एम सो सॉरी रमा, मी जर शशिकांत मुकादमांचं चॅलेंज स्वीकारलं नसतं तर आपण आनंदात कधीच जगू शकलो नसतो. तर रमाही अक्षयला पाठिंबा देत म्हणते की तुम्हीही योग्य तो निर्णय घेतलात. मी नेहमी तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपण त्यांना दाखवून देऊ, सुखी संसार करायला, आनंदी जगायला पैशाची गरज नाही लागत. तर अक्षय रमाला म्हणतो, रमा मला माहितीये तू माझ्याबरोबर सावलीसारखी असणार आहेस आणि मी सुद्धा आपल्या घरातून असं सहजासहजी बाहेर नसतो पडलो. पण ज्या घरात सतत तुझा अपमान केला जातो तिथे मी नाही जगू शकत आणि मला नाही सहन होणार. सतत काय हे, आज तुला जीवनाच्या टाटावरनं उठवलं. या थरायला गेली आहेत ती माणसं आणि मी कोणालाच सोडणार नाहीये. एकेकाला बरोबर उत्तर देईल. तर रमा लगेच अक्षयला समजावत म्हणते, जाऊ द्या ना ते, तुम्ही नका विचार करू त्याचा. आता आपण तिथनं बाहेर पडलोय ना. अक्षय म्हणतो, त्यातली एक गोष्ट बरी झाली. आपल्यालाच आपल्या घरातून हकलवून देताना तिथे आई नव्हती हे दृश्य बघायला. नाहीतर आईला खूप त्रास झाला असता आणि आई जर तिथे असती तर तिने आपल्याला घराबाहेर पडूच दिलं नसतं. तेव्हा फक्त माझ्या आईची काळजी घे. आणि अक्षय खूपच टेन्शन मध्ये असतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे शशिकांत खूपच टेन्शन मध्ये असतो. तर आई आजी शशिकांतला म्हणत असते, अरे शशिकांत, काय केलं तू हे? आपल्याला रमाला घराबाहेर काढायचं होतं, अक्षयला नाही. अभिही शशिकांतला म्हणत असतो, अरे काका, त्याला घराबाहेर न काढता सुद्धा समजावता आलं असतं. आई आजी म्हणते, अरे अक्षयचं घराबाहेर जाणं ही आपली हार आहे. शशिकांत मात्र म्हणत असतो, हे बघ, असं काहीच नाहीये. अक्षय आज रात्री घरी परत येतो की नाही ते बघच, तेही रमाला सोडून. आई आजी म्हणते, अरे तू शशिकांत स्वतःच्या मुलांना नाही ओळखत, अतिशय जिद्दी येतो. शशिकांत म्हणतो, मम्मी त्याच्यापेक्षा जास्त जिद्दी आहे. मी तुला सांगितलं ना की अक्षय आज रात्री रमाला सोडून घरी परत येणार. तेवढ्यात तिथे रेवा येते. तर रेवा लगेच अपसेट होऊन शशिकांतला विचारू लागते, बाबा हे काय केलं तुम्ही? अक्षयला घराबाहेर काढलं. शशिकांत म्हणतो, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं. पण मात्र रेवा नाटकं करत म्हणत असते की मला हे सगळं नाही आवडलं. तुम्ही का केलं तसं? अक्षय घर सोडून गेला. आणि रेवा रडण्याचे नाटक करत तिथल्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकू लागते. लगेच अभि येतो आणि रेवाला पकडतो. अभि रेवाला शांत बसवतो. अभि म्हणतो, अगं आजी, तीही एका इमोशनल टर्बाईन मधनं जातीये, त्यामुळे तिलाही या गोष्टीचा त्रास होतोय. आपण तिच्यावरती नको रागवायला. अभि लगेच रेवाला तिकडनं खाली घेऊन जातो. त्यानंतर इकडे दुसरीकडे अक्षय आणि रमा दोघेही रस्त्याने चाललेले असतात. पण मात्र खूपच ऊन असतं. अक्षय रमाला म्हणतो, रमा खूप ऊन लागतंय का, आपण बसूयात? तर रमा म्हणते, असू देत, या उन्हात सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर सावलीसारखे आहात. अक्षय विचारतो, तुला पाणी हवंय का? तर रमा म्हणते, नाही नको. पण अक्षय मात्र म्हणतो, आपण काही जंगलात नाहीये पाण्यासाठी थांबायला, मी तुझ्यासाठी पाण्याची बाटली आणतो. आणि अक्षय त्याच्या खिशामध्ये हात घालतो. तर अक्षयला आठवतं की मी पैसे आणि मोबाईल तर तिथेच ठेवून आलोय. पण रमा मात्र म्हणते, काहीच गरज नाहीये आपल्याला पाण्याच्या बाटलीची, मिळेल पुढे पाणी, चला. आणि ते दोघेही तिकडे पुढे चालायला लागतात. तर त्यांना पुढे आल्यानंतर पाणी मिळतं. ते दोघेही मिळून पाणी पितात. तर रमा अक्षयला म्हणते, तुम्ही माझी काळजी नका करू, मी ना खूप स्ट्रॉंग आहे. रमा अक्षयला म्हणत असते, हे असं बाहेरचं पाणी प्यायचं असतं, कारण त्यात रोगप्रतिकार शक्ती असते आणि आपलं शरीर युद्ध करण्यासाठी तयार होतं. रमाच्या या बोलण्यावरती उत्तर देत लगेच अक्षय म्हणतो, रमा, तू अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी आणि हसरी कशी राहू शकतेस? रमा म्हणते, मग काय करायचं? रडून नाही चालणार ना. डोक्यावरती छप्पर नाहीये, ऊन लागतंय. ठीक आहे, त्याच गोष्टींचा विचार करण्यामध्ये काय अर्थ आहे? खूप काम करायचंय. आता आपण पुढचा विचार करूयात. रमा लगेच अक्षयला पाणी देते. तर अक्षय स्वतःशीच म्हणतो, तुझ्या डोक्यावरती छप्पर मिळवून देईल मी. तुझा सगळा मान सन्मान मी तुला परत मिळवून देईल. त्यानंतर इकडे दुसरीकडे रेवा तिच्या रूम मध्ये असते. तर रेवा खूप टेन्शन मध्ये असताना ती स्वतःशीच म्हणत असते, अक्षय प्लीज लवकर घरी ये. तू नसलास तर मी काय करणार आहे मला काहीच नाही माहिती. अक्षय, तू कुठे गेलायस? मी तुला कुठे शोधू? आणि रेवा या सगळ्या विचारांमध्ये खूप टेन्शन मध्ये असते. त्यानंतर इकडे रमा अक्षयला म्हणते, आपण तिकडच्या घरी जाऊयात का? तर अक्षय म्हणतो, म्हणजे तुझ्या आईच्या घरी? अक्षय जाण्यासाठी नकार देत असतो. तर रमा म्हणत असते, आपण एक दिवस जाऊयात. अक्षय मात्र हट्ट करत असतो की आता आपण आपलं घर सोडलंय तर तुझ्या आईची मदत नाही घ्यायची. रमा म्हणत असते, अहो तुम्ही काहीच नाही खाल्लं, तुम्हाला चक्कर येईल. अक्षय म्हणत असतो, उद्या मला काय व्हायचंय ना ते होऊ दे. उद्या जर मी मेलो तर आपल्या घरी बिलकुल फोन करून सांगू नको. अक्षयच्या या बोलण्यामुळे रमा लगेच त्याच्यावरती चिडते. अक्षय म्हणत असतो की मी 1,00,000 रुपये त्या माणसाच्या तोंडावरती मारीन, नाहीतर माझं प्रेत जाईल घरी. पण मी तसंच नाही जाणार त्या घरी.
रमा म्हणत असते, तुम्ही काहीही बोलताय, आपण करूया ना काहीतरी. मी म्हणतेय फक्त आपण एक दिवस आईकडे जाऊयात, व्यवस्थित काम शोधू आणि बाहेर पडू. अक्षय म्हणतो, नाही रमा, आपण कोणाचीच मदत घेऊ नाही शकत. मी जर तुझ्या आईच्या घरी गेलो तर माझा बाप मला परत म्हणेल. झालं, याला काही सिद्ध करता नाही आलं, घेतलीच परत मदत. रमा मात्र म्हणत असते, तुम्ही कशाला त्यांच्याकडे लक्ष देताय? आपल्याला काही जरी करायचं म्हटलं तरी आपल्याला मदत लागेलच. अक्षय मात्र म्हणत असतो, रमा मला गरगरतय, चक्कर येतेय. रमा म्हणते की म्हणूनच मी म्हणतेय की आपण आईकडे जाऊयात. काही खाल्लं नाहीये ना म्हणून चक्कर येतेय. तुम्ही 5 मिनिटं बसा, मी आलेच. काही खायला मिळतंय का नाही ते बघते. अक्षय म्हणत असतो, फार कुठे लांब नको जाऊ, कारण आपल्याकडे फोन सुद्धा नाहीये. उगाच आपली चुकामुक होईल. रमा मात्र अक्षयला सांगून ठेवते की इथेच थांबा, कुठेही जाऊ नका, मी आलेच. आणि रमा तिकडनं खायला काही आहे की नाही ते पाहण्यासाठी निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे आरती आणि जान्हवी एकमेकीशी बोलत असतात. तर आरती जान्हवीला म्हणते, जान्हवी वहिनी, अहो हे काय होऊन बसलंय? म्हणजे रमा आणि अक्षय भाऊजीला घर सोडून जावं लागेल अशी कल्पनाही नव्हती. जान्हवी आरतीला धीर देत म्हणत असते, हे बघ आरती, तू अजिबात टेन्शन नको घेऊस. खरं सांगू तर मी विरोध करणार होते, पण तू बघितलंस ना, आई आजी आणि बाबा किती अग्रेसिव्ह झाले होते. आरतीही म्हणत असते, ते आहेच, पण आपलं कुणी ऐकलं असतं? जान्हवी वहिनी, ते दोघे परत येतील ना? जान्हवी ही आरतीला म्हणत असते, हो ग, आज ना उद्या ते नक्की परत येतील. पण मला काळजी याची वाटतेय की ते ज्या पद्धतीने गेलेत ना, त्यांच्याकडे काहीच नाहीये. ते स्वतःचे कपडे सुद्धा घेऊन गेलेले नाहीयेत. डेबिट कार्ड नाही, क्रेडिट कार्ड नाही, पैसे सुद्धा नाही, मोबाईल सुद्धा नाहीये साधा. काय खातील, कसे राहतील? जान्हवी म्हणत असते, मला खरं तर त्यांची खूप काळजी वाटतेय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षयने ते 1 वर्षात 1 लाख रुपये कमवण्याचं चॅलेंज घेतलंय, ते इम्पॉसिबल आहे. मी प्रार्थना करतेय की देवाने त्यांना चांगली बुद्धी देव आणि ते लवकरात लवकर परत येऊ. तेवढ्यात तिथे आनंद येतो. तर आनंद जान्हवीला समजावत म्हणतो, जानू हे बघ काय चाललंय तुझं? अक्षयचं म्हणणं आहे की रेवा प्रेग्नेन्सीचं नाटक करते, पण रेवा म्हणते की तिचं मिसकॅरेज झालंय. आता तुम्ही यावरनच अंदाज लावा, जे बाळ मुळात जन्माला येणारच नव्हतं ते गेल्याचं नाटक करणं, मुळात प्रेग्नेन्सीचं नाटक करणं हे किती हॉरिबल आहे. ही गोष्ट किती भयंकर आहे. आरती म्हणते, तुम्हीच बघा ना, त्या व्हिडिओमध्ये ती पडली, रक्त आलं, हे सगळं बघून मी ब्लँक झालीये. आनंद म्हणत असतो, मी तुमच्या दोघींची अवस्था समजू शकतो, पण अक्षय कधीच खोटं बोलत नाही. आणि या बाबतीत माझ्या भावावरती पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही दोघीही रमाला ओळखता, ती कधी खोटं बोललीये का? त्यामुळे तुम्ही दोघींनी ठरवायचंय की तुम्हाला कोणावरती विश्वास ठेवायचा. त्यानंतर इकडे रमा इकडे तिकडे पाहत असते की काही खायला मिळेल का, आमच्याकडे पैसे नाहीयेत. रमा इकडे तिकडे जाऊन सगळीकडे विचारपूस करत असते, पण मात्र तिला कोणी काहीच देत नसतं. तेवढ्यात रमा एका वडापावच्या टपरीवरती येते आणि ती त्या बाईंना म्हणते की आम्हाला काही खायला मिळेल का, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. तर ती बाई म्हणते, पैसे नाहीयेत आणि वडापाव खायला मागते. रमा म्हणत असते, मी नंतर येईन आणि तुम्हाला तुमच्या वडापावचे पैसे देऊन टाकेल. हे बघा ताई, माझ्या मिस्टरांना शुगर आहे आणि त्यांना चक्कर आली आहे, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर काहीतरी खायला हवं, त्यामुळे तुम्ही प्लीज आम्हाला आमची मदत करा. तर ती बाई मात्र म्हणत असते, अगं इथे फुकटचा सल्ला कोणी देत नाही आणि तू आली वडापाव मागायला. रमा म्हणते, फुकट नका देऊ, तुम्ही जे सांगाल ते मी करेल. रमा म्हणते, तुम्ही सांगाल ते मी करेल. तर ती बाई रमाला म्हणते, तिथे ती खडकटी भांडी आहेत तेवढी घासून दे, मग मी तुला एक वडापाव देईल. तर रमा लगेच तिथली ती भांडी घासायला लागते. त्यानंतर इकडे दुसरीकडे अक्षय टेन्शनमध्ये असतो की रमा इतका वेळ का नाही येते, तिला काही झालं तर नसेल ना. आणि अक्षय देखील रमाला पाहण्यासाठी जाऊ लागतो, पण मात्र त्याच्या डोक्यात खूप गरगरत असतं. इकडे रमा त्या बाईची सगळी भांडी स्वच्छ करून देत असते. रमाची भांडी घासून होतात, पण ती बाई रमाला परत दुसरी भांडी देते. रमा म्हणत असते, तुम्ही माझ्याकडे वडापाव द्या, मी त्यांना देऊन येते. त्यांना खूप त्रास होतोय हो. पण ती बाई मात्र म्हणते, तू वडापाव घेऊन पळून गेलीस तर? नाही नाही, तू ही भांडी घासूनच जा. रमा त्या बाईने दिलेली सगळी भांडी घासू लागते. इकडे अक्षयला धड उठता देखील येत नसतं. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रमा आणि अक्षय मंदिरामध्ये जेवण करायला बसतात. अक्षय म्हणतो, किती वेगळं आहे ना, घरातली माणसं भरल्या ताटावरून उठवतात आणि इथे ही माणसं पोटभर जेवा म्हणून म्हणतात. रमा म्हणते, याचा अर्थ जगात माणुसकी शिल्लक आहे. रमा आणि अक्षय दोघेही मिळून जेवण करतात. त्यानंतर रमाला खूप थंडी वाजत असते, तर अक्षय एका झोपडीपाशी येतो आणि त्या आजी बाबांना म्हणतो, माझ्या बायकोला खूप थंडी वाजतीये, तिला पांघरण्यासाठी काहीतरी मिळेल का? तर ती आजी म्हणते, अरे मग तिला इथे आण की. रमा आणि अक्षय दोघीही तिथे येऊन झोपतात. पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.